श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. महाशिवरात्री जवळ आलेली आहे आणि महाशिवरात्री ही केवळ रात्र किंवा दिवस नाही आहे, तर भगवान शंकराची, भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्याची एक दिव्य संधी आहे आणि ही संधी तुम्ही जाऊ द्यायची नाही आहे. महाशिवरात्रीला आपल्याला श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. ते पारायण कसं करायचं, किती दिवसाचं करायचं, त्याच्यासाठी नियम काय आहेत, अटी काय आहेत, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही भगवान भोलेनाथाचे भक्त असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. बघा, श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण जर का तुम्ही केलं तर तुमची अडकलेली सर्व कामं पूर्ण होतील, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. ज्यांच्या घरामध्ये भक्तीने आणि श्रद्धेने हे पारायण केलं जातं ना, त्यांच्या घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी पाहायला भेटते. तुम्ही देखील त्याचा अनुभव केला असेल. या पारायणाने घरातील वाईट शक्ती निघून जाते. त्यासोबत घरात कोणी आजारी पडत नाही. रोग असेल किंवा कोणती भीती असेल, दुःख असेल, गरिबी असेल, जे काही दुःखाचे कारण असतील ते सगळे घरामधून निघून जातात. त्यामुळे तुम्ही या महाशिवरात्रीचं औचित्य साधून शिवलीलामृत पारायण नक्की करायचं आहे. मग ते तुमच्या बसण्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही कितीही दिवसाचं करू शकता. अगदी 7 दिवसाचं, 5 दिवसाचं, 3 दिवसाचं, 1 दिवसाचं पारायण. 1 दिवसाचं पारायण तर खूप जास्त महत्वाचं असतं. पण बसण्याचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, जे जास्त वेळ एका जागेवर बसू शकत नाही, त्यांनी 7, 5, 3 दिवसाचं पारायण केलं तरी चालेल. या पारायणाची सांगता महाशिवरात्रीला आली तर ठीकच आहे. त्याच्या अगोदर 1-2 दिवस आली तरी ठीक आहे किंवा त्याच्यानंतर 1-2 दिवस आली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कसं आहे ना, महिलांसाठी मासिक धर्म हा एक प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, मग अचानक जर मासिक धर्म आला तर आपलं पारायण अर्धवट राहतं. मग तुम्ही उरलेलं पारायण, तुमचं मासिक धर्म निघून गेल्यानंतर तुम्ही उरलेलं पारायण पूर्ण करू शकता. याच्यामध्ये गुरुचरित्र पारायणा एवढे कठीण नियम नाही आहेत. फक्त कोणतंही पारायण असू द्या, त्याची सुरुवात आपल्याला संकल्पापासूनच करायची असते. भोलेनाथाला आपल्याला सगळ्यात पहिला संकल्प करायचा आहे. तुम्ही 7 दिवसाचं करताय, 3 दिवसाचं करताय, 5 दिवसाचं करताय, 1 दिवसाचं करताय. ज्या दिवशी तुम्ही पारायणाला बसणार आहेत, त्या दिवशी तुम्हाला भगवान भोलेनाथाच्या मंदिरात जायचं आहे. तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल ठीक आहे, किंवा मग तुमच्या घरात भोलेनाथाचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिथे तुम्ही संकल्प केला तरी चालेल. मंदिरात जाताना तुम्हाला जल घेऊन जायचं आहे कलशमध्ये, त्यासोबतच बेलपत्र घेऊन जायचे आहेत. पिंडीवरती तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, बेलपत्र व्हायचे आहेत. त्यानंतर भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे. तुम्ही कशासाठी पारायण करत आहात ते सांगायचं आहे. त्यासोबतच कुटुंबाचे सुख, कुटुंबाचा आनंद भोलेनाथांना सांगायचं आहे. माझं कुटुंब सुखी ठेव, आनंदित ठेव, माझ्या घरात कोणालाही आजार येऊ देऊ नको. जे काही असेल ते तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना तुम्ही भोलेनाथाला करू शकता. त्यानंतर घरी येऊन तुम्ही पारायण करू शकता. पण लक्षात ठेवा, तुम्ही ज्या दिवशी पारायणाला बसणार आहात, मंदिरात जाणार आहात तुम्ही संकल्प करण्यासाठी, त्यावेळेस पांढरे वस्त्र तुम्हाला घालायचे आहेत. महिला असतील त्यांनी पांढरी साडी किंवा पांढरा कुर्ता, पांढरी लेगिन्स, पुरुष असतील त्यांनी पांढरे कपडे. तुमच्याकडे पांढरे नसतील तर इतर कुठलाही लाईट कलर घाला, पण शक्यतो पांढरे कपडे घालायचे आहेत आणि काळे कपडे अजिबात घालायचे नाही आहेत. हा नियम खूप महत्वाचा आहे. त्यासोबतच तुम्ही जितक्या दिवसाचं पारायण करणार आहेत त्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. तुम्हाला बाहेरचं शक्य होत असेल ना तर पर्जन्य तुम्ही टाळायचं आहे. अजिबात बाहेरचं काही खायचं नाही आहे. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला सत्य बोलायचं आहे. अजिबात खोटं बोलायचं नाही. कोणाबद्दल राग मनामध्ये धरायचा नाही, द्वेष करायचा नाही, लोकांचं वाईट होईल असं काही बोलायचं नाही आहे. मांसाहार करायचा नाही आहे. हे खूप महत्वाचे असे नियम आहेत. बाकी पाळी विटाल सुतक हे देखील नियम तुम्हाला पाळायचे आहेत. आणि त्यासोबतच तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार असाल किंवा 5 दिवसाचं, वेळ एक ठेवा फिक्स. तुम्ही कधी करणार आहात
तो त्यातके दिवस तुम्हाला त्याच वेळेमध्ये पारायणाला बसायचं आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी पण प्रदोष काळामध्ये पारायण केलेलं खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही प्रदोष काळामध्ये पारायण करू शकत असाल तर नक्की करा. नाहीतर इतर वेळेस तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही पारायण करू शकता. पारायण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही देवघराजवळ बसून पारायण करायचं आहे. त्याच्यासाठी पूजा मांडावी किंवा तुम्ही तो ग्रंथ तिथेच ठेवावं असं काही नियम नाही आहे. तुम्ही तुमचे अध्याय वाचून झाले, तुम्ही जागेवर ग्रंथ उचलून ठेवू शकता. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये ना टोटल 15 अध्याय आहेत. जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करणार असाल ना तर रोज 2-2 अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी 3 अध्याय वाचायचे आहेत. 5 दिवसाचं करणार असाल तर तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचायचे. 3 दिवसाचे करणार असाल तर 5 अध्याय. आणि जर 1 दिवसाचं पारायण असेल ना तर त्या दिवशी तुम्हाला संपूर्ण अध्याय वाचायचे आहेत. आणि शिवलीलामृताचं पारायण करताना रोज तुम्हाला भगवान शिवची आरती करायची आहे. पारायण झालं की त्यासोबतच एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे. 7 दिवसाच्या पारायणामध्ये 7 दिवस तुम्हाला लगातार ओम नमः शिवाय या मंत्राचा जप रोज तुमचं वाचून झालं की एक माळ जप, त्यानंतर आरती, हे तुम्हाला पारायणाच्या कालावधीमध्ये नक्की करायचं आहे. आणि खरं सांगते तुम्हाला, शिवलीलामृत याचं जर पारायण केलं ना तर याची फलश्रुती खूप मोठी आहे. तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यासोबतच तुम्हाला मनाला शांती लाभेल. तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. घरामध्ये वाद होत असतील, क्लेश होत असतील, कोणाचं कोणासोबत पटत नसेल तर घरामध्ये शांती येईल. घरामधलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होऊन जाईल. खरंच खूप महत्वाचा असा हा महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि याचं औचित्य साधून तुम्ही नक्की शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करायलाच हवं.